हॅलो मित्रांनो, मी डॉक्टर विजय गायकवाड, MD इन होमिओपॅथी. मी उमरगा येथे गेली 25 वर्ष होमिओपॅथीची प्रॅक्टिस करत आहे. अनेक रुग्ण मी होमिओपॅथी उपचार देऊन बरे केलेले आहेत आणि त्यांना त्यांच्या त्रासातून बऱ्यापैकी मुक्तता मिळाली आहे. होमिओपॅथी सर्वच आजारांवर उपचार होमिओपॅथीमध्ये केला जातो. या उपचारांमध्ये मूळव्याध या विषयावर मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे. मूळव्याधामध्ये 3 प्रकार असतात. एक पाईल्स, दुसरं फिशर, तिसरं फिशुला. त्याच्यामध्ये रक्त पडणारंही असतं आणि रक्त न पडणारंही असतं. त्यामध्ये लक्षणं काय असतात प्रमुख? शौचास साफ होत नाही, शौचास 2-2, 3-3 दिवस होत नाही किंवा जास्त दिवस होत नाही, झाली की त्रास होतो, जळजळ, भगभग, आग, टोचल्यासारखे होणे. त्यानंतर कधीकधी काही रुग्णांमध्ये शौचास जास्त वेळा जावं लागतं, शौचास पूर्ण साफ झाल्यासारखे वाटत नाही, पोट फुगल्यासारखे राहते, ढेकरा येणं, गॅसेस पास होणं असेही त्रास होतात. रक्त पडणं, दुखणं, भगभग असणं, टोचणं ही त्याची लक्षणं आहेत. सोबतच भूक मंदावते किंवा भूक अति जास्त प्रमाणात लागते. कधीकधी रुग्ण कंप्लेंट करतो की मला प्रवास झाला किंवा माझ्या जेवणात बदल झाला आणि मग मला हा त्रास चालू झाला. जास्त मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पण हा त्रास अचानक वाढू शकतो. काल रात्री माझ्या जेवणात काहीतरी फरक पडला आणि मी बाहेरचं खाल्लं किंवा मग मी जास्त तेलकट, तळीव, मसालेदार अशा गोष्टी खाल्ल्या आणि पेशंटला दुसऱ्या दिवशी त्रास व्हायला चालू होतो. जेव्हा तो शौचास जातो तेव्हा त्याला भगभग होणे, आग होणे आणि कडक शौचास होणे असे त्रास होतात. त्यासाठी होमिओपॅथीमध्ये फार चांगले औषधं आहेत, जेणेकरून की आपण योग्य वेळेत होमिओपॅथी घ्याल तर ऑपरेशनचीही गरज पडणार नाही. मी उमरगा येथे आरोग्यनगरीमध्ये होमिओपॅथीचे क्लिनिक आहे. तिथं येऊन तुम्ही संपर्क साधू शकता व ट्रीटमेंट घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला डाएट कसा असावा जेणेकरून की तुम्हाला मूळव्याधचा त्रास होणार नाही. तर जेवणामध्ये हाय फायबर डाएट म्हणजे तंतुमय पदार्थ जास्त खाणं गरजेचं आहे, जे की हिरव्या पालेभाज्यांमध्ये जास्त प्रमाणात असतं. शेवग्याची शेंग, दोडका, सफरचंद, त्यानंतर संत्री, मोसंबी. तसेच आहारामध्ये मसालेदार पदार्थ जास्त नसावे, जास्त तेलकट, तिखट पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ नये, योग्य वेळेस जेवण करावे. अति तेलकट, तळीव, मसालेदार पदार्थ तसेच नॉनव्हेजचे पदार्थही अति प्रमाणात सेवन करण्याने असे त्रास जाणवू शकतात. रात्रीचे जागरण, वारंवार होणारे जागरण, प्रवास, वारंवार होणारा प्रवास ड्रायव्हर्समध्ये किंवा कंडक्टर्समध्ये किंवा जास्त वेळ बसून राहणारे व्यापारी, ट्रक ड्रायव्हर्स यांच्यामध्ये पण हा आजार प्रामुख्याने जाणवतो. तरी आपण होमिओपॅथीच्या उपचाराने विना ऑपरेशन नीट होण्यासाठी निश्चित संपर्क साधा. धन्यवाद.